Hello students, today we'll discuss the next part of solid state. In that we'll discuss calculations involving unit cell dimensions. बाळांनो हे कॅल्क्युलेशन यूज करून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? एकतर का व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ठीक आहे, त्याच्यानंतर डेन्सिटी, मास ऑफ एन ॲटम, ॲटमचा मास कॅल्क्युलेट करू शकतो, युनिट सेलचा मास कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे, मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो, मोलार मास, इवन नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करू शकतो, नंबर ऑफ ॲटम्स, ठीक आहे ना. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकताय, येस, बाय युजिंग दिस कॅल्क्युलेशन, ठीक आहे. येस, ॲज यू नो दॅट, here we'll establish the formula to calculate these things. Okay, volume of unit cell cubic unit cell साठी आहे, ठीक आहे, a cube. Volume of unit cell is equal to what? a cube. हे स्टडी केलं आपण. Let's on mass of unit cell. Mass of unit cell, ठीक आहे. येस, आता युनिट सेलचा मास म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या पार्टिकलचा मास. एक पार्टिकल असेल, दोन पार्टिकल असेल, असे नंबर ऑफ पार्टिकल्स असू शकतात, ठीक आहे. इज इक्वल टू काय सांगू शकताय? येस, नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल into what? Okay, mass of each atom, प्रत्येक ॲटमचा मास, करेक्ट ना. सो मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय सांगाल? झेड मीन्स नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल इंटू इट्स मास, ठीक आहे ना. प्रत्येक ओके ॲटमचा किंवा त्या स्पियरचा मास, समजलं हे? झेड इंटू वॉट? एम. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट वन इज मास ऑफ एन ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल. बघा हे फॉर्म्युलेज आहेत. मास ऑफ एन ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल, ओके, इट मीन्स एम इज इक्वल टू कॅपिटल एम डिवायडेड बाय एन ए. ओके, हा मास फाइंड आउट करायचा आपल्याला. मास ऑफ एन ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल, बरोबर आहे ना. तो मास कसं कॅल्क्युलेट कराल? एम डिवायडेड बाय, म्हणजेच काय? येस, मोलार मास डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर, करेक्ट. मग डेन्सिटी ऑफ युनिट सेल, ॲज यू नो दॅट डेन्सिटी ऑफ युनिट सेल, डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके, त्या युनिट सेलचं जे काय व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत, बरोबर आहे ना, त्याची पॅकिंग किती आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? डेन्सिटी. कमी स्पेसमध्ये जास्त मास असेल तर मोर डेन्सिटी, समजलं ना. ओके, येस, इट मीन्स डेन्सिटी ऑफ युनिट सेल, करेक्ट, त्याला आपण रो म्हणूया, इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल इंटू डिवायडेड बाय काय कराल? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, हे नोन आहे तुम्हाला. तर वरच्या ज्या काय टर्म्स आपण फाइंड आउट केलं, ओके, त्या टर्म्स इथं ठेवू शकता तुम्ही. मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय आहे? झेड इंटू वॉट? एम. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे? ए क्यूब, ठीक आहे ना. ठेवा ह्या फॉर्म्युल्यामध्ये. इज इक्वल टू मास इज झेड इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज ए क्यूब. आता एमची व्हॅल्यू फाइंड आउट केलं आहे आपण. काय आहे एमची व्हॅल्यू? एम डिवायडेड बाय एन ए, ठीक आहे. मग ठेवा इथं एमची व्हॅल्यू झेड इंटू वॉट? एम डिवायडेड बाय एन ए, कुठे ठेवा? खाली. ए क्यूब इंटू वॉट? एन ए. सो डेन्सिटी इज इक्वल टू, ओके, काय मिळालं फॉर्म्युला तुम्हाला? झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. आता ह्या टर्म्स नोन आहेत. कसं फाइंड आउट केलं समजलं ना. येस, परत बघा. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल
काय आहे ए क्यूब. मास ऑफ युनिट सेल, आता युनिट सेलचा मास म्हणलं की नंबर ऑफ पार्टिकलचा मास, बरोबर. आणि एम्प्टी स्पेसचा मास घेतो का आपण, नाही. नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल, युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम जे आहेत, ॲटम्स म्हणजेच पार्टिकल्स, ॲटम्स म्हणजेच काय, पार्टिकल्स किंवा आयन्स किंवा मॉलिक्युल्स, करेक्ट ना. ओके, इन युनिट सेल इंटू मास ऑफ ईच ओके ॲटम. ओके, मग झेड इंटू एम लिहू शकतो. मग एम कसं फाइंड आउट करायचं, मास ऑफ ॲन ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल इज इक्वल टू मास, मोलार मास डिवायडेड बाय एन ए. मोलार मास डिवायडेड बाय एन ए केलं की मास ऑफ ॲटम मिळतो. ओके, मग डेन्सिटी इज इक्वल टू ओके काय आहे, मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, करेक्ट. मग झेड इंटू एम, मास ऑफ युनिट सेल काय आहे, येस झेड इंटू एम ठेवलं इथं, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ए क्यूब, करेक्ट. मग स्मॉल एम म्हणजेच मास ऑफ ॲटम, मास ऑफ ॲटम काय आहे, एम डिवायडेड बाय एन ए. मग ठेवा इथं, ठीक आहे, एम डिवायडेड बाय एन ए केलं. सो रो इज इक्वल टू झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू काय मिळालं, एन ए. क्लिअर आहे, ठीक आहे. वेअर रो काय आहे, डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ युनिट सेल, करेक्ट. ठीक आहे. झेड काय आहे, झेड इज नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स ओके इन युनिट सेल. ए क्यूब वॉल्यूम ऑफ युनिट सेल, युनिट सेल. कॅपिटल एम मोलार मास, मोलार मास ओके, जो काय ॲटम आहे ओके त्याचा मोलार मास. एन ए काय आहे, ॲव्होगॅड्रोस नंबर, नंबर काय असते व्हॅल्यू, येस 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. समजलं हे प्रत्येक मोलसाठी, ठीक आहे. हे होतं कॅल्क्युलेशन रिगार्डिंग दी ओके युनिट सेल डायमेन्शन. एक फॉर्म्युला इस्टॅब्लिश केला आपण, रो इज इक्वल टू झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. ठीक आहे. आणखीन काय फॉर्म्युलेज बघूया आपण. घ्या नेक्स्ट फॉर्म्युला, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम मेटल. ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम मेटल. कसं कॅल्क्युलेट करणार एक्स ग्रॅम मेटलमध्ये, ओके नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू एक्स, ठीक आहे ना. ओके एस खूप इझी आहे, एक्स इंटू झेड डिवायडेड बाय ओके रो इंटू ए क्यूब. ठीक आहे, नवीन फॉर्म्युला मिळाला तुम्हाला, दॅट इज नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम. म्हणजेच काय, मास जर गिवन असेल तुम्हाला एखाद्या मेटलचा ओके, ह्या एक्स ग्रॅममध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स तुम्ही फाइंड आउट करू शकता बाय युझिंग दिस फॉर्म्युला. एक्स हा मास आहे एक्स ग्रॅम इंटू वॉट झेड डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब, डेन्सिटी इंटू वॉट ए क्यूब. ठीक आहे. नेक्स्ट वन, नंबर ऑफ युनिट सेल्स, नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम मेटल. ठीक आहे, तुम्हाला मास दिलेला आहे एक्स ग्रॅम, त्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट सेल्फ कॅल्क्युलेट करायचे असतील. ठीक आहे ना. ओके, तर कसं कॅल्क्युलेट करणार, विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट दिस. ठीक आहे, एस सी आर नंबर ऑफ युनिट सेल्स इन, ठीक आहे ओके कशामध्ये, एक्स ग्रॅममध्ये, एक्स ग्रॅम ओके मेटल इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. काय करायचं आहे, एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. समजलं. नेक्स्ट आणखीन एक बघा, हे सगळे फॉर्म्युलेज कलेक्ट करा. नेक्स्ट, number of unit cells
इन व्हॉल्यूम व्ही. ठीक आहे, व्हॉल्यूम दिलेलं आहे ऑफ मेटल, मेटलचं व्हॉल्यूम दिलं, इज इक्वल टू काय कराल तुम्ही, व्ही डिवायडेड बाय ए क्यूब. सिंपल आहे ना. ओके, नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम व्ही ऑफ मेटल. मेटलचं व्हॉल्यूम दिलेलं असेल तर नंबर ऑफ युनिट सेल्स कसं फाइंड आउट करणार, युनिट सेलच्या व्हॉल्यूमने डिवाइड कराल. ठीक आहे, येस, हे होते फॉर्म्युलेज रिगार्डिंग दी युनिट सेल डायमेन्शन्स. ठीक आहे ना, केअरफुली नोट करा हे फॉर्म्युलेज. प्रॉब्लेम्स बघूया आता. नाउ लुक ॲट दिस क्वेश्चन. काय म्हणले बघा, युनिट सेल ऑफ सोडियम क्लोराइड हॅज 4 फॉर्म्युला युनिट्स. ठीक आहे ना, 4 फॉर्म्युला युनिट्स आहेत. म्हणजे काय दिलेलं आहे, झेड दिलेला आहे. झेड इज इक्वल टू वॉट, 4 फॉर्म्युला युनिट्स. म्हणजे एका युनिट सेलमध्ये काय आहेत, 4 NaCl आहेत. NaCl किती आहेत, 4 आहेत. म्हणजेच काय, तो झेड आहे. करेक्ट, हे पाहिले आपण NaCl किती असतात. द एज लेंथ ऑफ द युनिट सेल, एज लेंथ म्हणजे काय, ए किती दिलेला आहे, 0.564 नॅनोमीटर. ओके, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ सोडियम क्लोराइड. काय विचारलंय, डेन्सिटी विचारलंय. सोडियम क्लोराइडचा मास किती असतो, मास ऑफ NaCl 58.5 ग्रॅम पर मोल. बरोबर आहे ना. ओके, फाइंड आउट काय करायचं आपल्याला, डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. डेन्सिटी ऑफ सोडियम क्लोराइड. कसं फाइंड आउट करणार. ओके, आता बघा आन्सर्स कशामध्ये, ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. इथं सेंटीमीटर दिसतो, बरोबर आहे ना. आणि इथं ए कशामध्ये दिलेलं आहे, नॅनोमीटरमध्ये दिलेलं आहे. नॅनोमीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करता आलं पाहिजे. करेक्ट ना. ओके, हे 0.564 आहे. करेक्ट ना, नॅनोमीटर. याचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करा बरं. काय 0.564 इंटू 10⁻⁻9 काय होईल, सेंटीमीटर. बरोबर आहे का. ओके, येस, मी असं लिहू शकतो 5.64 इंटू 10⁻⁻. ओके, किती होईल हे चेक करा थोडंसं. ठीक आहे, इथं -7 सॉरी. ओके, 0.564 इंटू 10⁻⁻7 सेंटीमीटर आहे. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू किती असतं, 10⁻⁻7 सेंटीमीटर. आणि मीटरमध्ये 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. हे मीटरमध्ये आहे 9. ठीक आहे, 7मध्ये काय असणार आहे, सेंटीमीटर. ओके, एक पॉईंट आणखीन पुढं घेतलं मी. ओके, तर काय होणार आहे इथं 10⁻⁸ सेंटीमीटर होऊ शकतं का. सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन, ही व्हॅल्यू ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त कॅल्क्युलेशनसाठी, कॅल्क्युलेशन इझी जावं म्हणून मी पुढे घेतलं पॉईंट. ठीक आहे ना. ओके, ठेवूया आता व्हॅल्यूज. फॉर्म्युला काय, डेन्सिटी इज इक्वल टू इज इक्वल टू काय आहे, झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू वॉट, Na. ठीक आहे, ठेवा बरं. झेड किती आहे, 4 इंटू एम किती आहे, 58.5 डिवायडेड बाय किती येईल, 5.64 इंटू 10⁻⁻8 क्यूब, होल क्यूब. बरोबर आहे. ओके, इंटू 6.022 इंटू 10⁻23. क्लिअर. ठीक आहे, करू शकता आता कॅल्क्युलेशन. क्यूब घ्यायचं आहे तुम्हाला याचं, आणि कॅल्क्युलेशन अप्रॉक्सिमेट केलं तरी चालेल. ओके, त्याचं आन्सर येतं डेन्सिटी इज इक्वल टू 2.16 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. 2.16. इट मीन्स आन्सर इज दिस वन. आन्सर इज बी. ओके, व्हॅल्यूज पुट केले की तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे पुढं. करेक्ट. सेकंड क्वेश्चन बघूया आता. ओके, आता केअरफुली ऑब्झर्व करा हा प्रॉब्लेम परत. द डिस्टन्स बिटवीन Na प्लस अँड Cl मायनस आयन्स इन NaCl विथ डेन्सिटी किती आहे, 3.165 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इज. आणि आन्सर कशामध्ये दिलेलं आहे, पिकोमीटरमध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे सेंटीमीटरचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, पिकोमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. समजतंय का. ठीक आहे, येस. अगोदर आपण सेंटीमीटरमध्येच कॅल्क्युलेट करूया. ओके, आणि मग
पिकोमीटरमध्ये कन्वर्ट करूया. आता NaCl म्हणलं, NaCl म्हणलं की लक्षात ठेवा आता Z किती असणार आहे, एस वॉट 4. वरती पाहिलं आपण Z इज इक्वल टू 4. करेक्ट. मोलार मास M फॉर NaCl इज इक्वल टू 58.5 ग्रॅम पर मोल. करेक्ट ना. डेन्सिटी गिवन आहे, डेन्सिटी किती आहे, 3.165 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. येते लक्षात. ठीक आहे. आपला बघा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी, बरोबर आहे ना, डिस्टन्स बिटवीन म्हणले ना. ओके, डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, ए फाइंड आउट करावं लागेल. मग ए फाइंड आउट करण्यासाठी ए क्यूब फाइंड आउट करा अगोदर. समजते का. ए क्यूब फाइंड आउट करा. एन एची व्हॅल्यू नोन आहे तुम्हाला. सो डेन्सिटी इज इक्वल टू एस काय घ्याल, झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू वॉट, एन ए. ठीक आहे. फॉर्म्युला रिअरेंज करा. ए क्यूब इज इक्वल टू झेड इंटू वॉट एम डिवायडेड बाय रो इंटू एन ए. करेक्ट ना. ठीक आहे. मग ए क्यूब फाइंड आउट करून घ्या अगोदर. झेडची व्हॅल्यू 4 इंटू एम, एम किती आहे 58.5 डिवायडेड बाय डेन्सिटी गिवन आहे जस किती आहे 3.165. बरोबर आहे ना, 3.165. ठीक आहे. इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर दॅट इज 6. ठीक आहे. एस किती आहे 6.022 इंटू 10 टू द पॉवर वॉट 23. करेक्ट. ठीक. कॅल्क्युलेशन करा. ए क्यूब किती येतो बघा. ओके, पॉज करा व्हिडिओ आणि कॅल्क्युलेट करा. देअरफॉर ए क्यूब इज इक्वल टू, ओके, त्याची व्हॅल्यू येते अप्रॉक्सिमेटली 122.77 इंटू 10 टू दी पॉवर -24 क्युबिक सेंटीमीटर. अप्रॉक्सिमेट आली तरी चालेल तुमची व्हॅल्यू. ओके, आणि कॅल्क्युलेशन अप्रॉक्सिमेटच करायचं. ओके, ठीक आहे. आता ए क्यूब आहे इथं, ए फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, ए फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय कराल, क्यूब कराल 122.77 इंटू 10 टू दी पॉवर -24 ओके टू दी पॉवर 1/3. समजलं ना. येस, हे क्युबिक सेंटीमीटर आहे. क्युबिक सेंटीमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन होईल. करेक्ट. ठीक आहे. त्याचा क्यूब येतो अप्रॉक्सिमेटली ए इज इक्वल टू, ओके, हे कॅल्क्युलेट करू शकता ना, लॉगने कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. ठीक आहे. असं घ्या 122.77 टू दी पॉवर हाफ इंटू, ओके, ह्याचा क्यूब किती होईल 10 टू दी पॉवर -8 आणि क्वांटिटी कशामध्ये येईल सेंटीमीटरमध्ये. क्युबिक सेंटीमीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये. सॉरी, इथं 1/3. ठीक आहे. आता एवढ्याचा क्यूब फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, लॉग यूज करू शकता. करेक्ट ना. ओके, येस, लॉग काय घ्याल 122.77 123 अप्रॉक्सिमेटली घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे ना. ओके, 77 टू दी पॉवर वॉट 3 म्हणजे 1/3 लॉग काय घ्याल 122.7. हे कॅल्क्युलेशन करा. समजते ना. ओके, एंटी लॉग घ्या, यू विल गेट आन्सर. ओके, त्याचं आन्सर येतं 4.97 इंटू 10 टू दी पॉवर -8 सेंटीमीटर. ठीक आहे ना. ओके, अप्रॉक्सिमेटली 5चा क्यूब जो आहे ना, ओके, त्याच्या अप्रॉक्सिमेट जवळजवळ आहे ना व्हॅल्यू. ठीक आहे. 5चा क्यूब किती होतो, ओके 125 होतो. 125च्या जवळ आहे ही व्हॅल्यू, म्हणजे अप्रॉक्सिमेट किती आले, बरोबर आहे क्यूब 4.97 इंटू 10 टू दी पॉवर -8. ठीक आहे. मी थोडंसं अप्रॉक्सिमेट घेतो आहे, म्हणजे काय ॲक्युरेटकडं चाललो आहे मी. तुम्ही अप्रॉक्सिमेट घ्या. समजलं का. फाईट होऊन चाललं तरी चालेल तुम्ही इथं. बरोबर आहे ना. ओके, एची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ए किती आहे 4.97 इंटू 10 टू दी पॉवर -8. ओके, पुढं काय फाइंड आउट करायचं, आता डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. स्ट्रक्चर कुठलं आहे, 4 पार्टिकल्स आहेत ना, FCC स्ट्रक्चर. करेक्ट.
पण आपल्याला विचारले काय, डिस्टन्स बिटवीन Na प्लस अँड Cl मायनस विचारलेलं आहे. समजतंय? ठीक आहे. ह्याचं कन्व्हर्जन पिकोमीटरमध्ये करा बरं. पिकोमीटरमध्ये किती येईल? येस, 1 पिकोमीटर इज इक्वल टू काय असतो, 10⁻⁻10 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि मीटरमध्ये किती, 10⁻⁻12 मीटर. करेक्ट. आता 10⁻⁻10 सेंटीमीटर आहे, इथं कन्वर्ट करू शकता ना तुम्ही 10⁻⁻10 मध्ये. ए इज इक्वल टू 497 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. ठीक आहे ना. आपोआप कशामध्ये होईल आता, पिकोमीटरमध्ये. 497 पिकोमीटर. ओके. ठीक आहे. आता काय म्हणले बघा, द डिस्टन्स बिटवीन Na प्लस अँड Cl मायनस आयन्स इन NaCl विथ डेन्सिटी. दोन्हीमधला ओके डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, डिस्टन्स बिटवीन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे ना. ओके, मग डिस्टन्स कसं फाइंड आउट कराल, हाऊ विल यू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन देम. तर बघा ना, Na प्लस जो आहे ओके तो कुठं ऑक्युपाय होतो, ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये. करेक्ट ना. ओके, FCC स्ट्रक्चर असतं असं. ठीक आहे. दिस इज FCC स्ट्रक्चर. प्रत्येक कॉर्नरला फेसला ओके एस कोण असतो, Cl मायनस. ह्या फेसेसला कोण आहे, Cl मायनस आहे. कॉर्नरला कोण आहे, Cl मायनस आहे. मग Na कुठं असतो, Na एकतर एज सेंटरला असतो, हा इथं एज सेंटर. ठीक आहे. आणि एकतर काय कुठं असतो तो, पूर्ण बॉडी सेंटरला. बरोबर आहे ना. काल पाहिलं आपण ऑक्टाहेड्रल वॉइडची ओके एस पोझिशन कुठं आहे, तर काय ओके एकतर काय एज सेंटर आणि काय दुसरा काय बॉडी सेंटर इथं आहे. इथं जो एम्प्टी स्पेस असतो तिथं कोण असतो, Na प्लस. ह्या एज सेंटरला जो एम्प्टी स्पेस असतो तिथं कोण असतो, Na प्लस. बरोबर आहे ना. ओके, मग आता कन्सिडर करा इथून इथंपर्यंत काय आहे, ही एज लेंथ आहे ए. करेक्ट. मग ह्या दोन्हीमधला डिफरन्स काय असणार आहे, ह्या दोन्हीमधला डिफरन्स एक मिनटं. ओके, हे समजलं का बळानं तुम्हाला. बघा ओके, हे ए जे आहे ओके काय आहे, एज लेंथ आहे. आणि इथं कोण आहे, सोडियम आहे एज सेंटरला. आणि दुसरा कुठं असतो, फेस सेंटरला. हे नोन आहे तुम्हाला. ओके, मग ह्या दोन्हीमधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. इथं वॉइडमध्ये कोण आहे, Na आहे. या दोन्हीमधला डिस्टन्स म्हणजे काय कराल तुम्ही, एला हाफ कराल, फिनिश, यू विल गेट द डिस्टन्स. समजलं ना. ओके, या दोन्हीमधला डिस्टन्स तुम्हाला मिळून जाईल एला हाफ केल्यानंतर. समजलं का. परत एकदा सांगू. येस, बघा Cl कुठं आहे, कॉर्नरला. Cl मायनस कॉर्नरला आहे. ठीक आहे. आणि Na प्लस कुठं असतात, एकतर एज सेंटर ओके आणि दुसरा काय बॉडी सेंटर. ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये ऑक्युपाय होतात. Na प्लस ऑक्युपाय ऑक्टाहेड्रल वॉइड इन ऑक्टाहेड्रल वॉइड. आलं लक्षात हे. ठीक आहे. मग आता आपण इथे एज सेंटरची वॉइड कन्सिडर करूया, तिथं Na प्लस आहे. आलं लक्षात. ओके, मग Cl मायनस, ह्या Cl मायनसमधला आणि ह्या Na प्लसमधला डिस्टन्स म्हणजे एचा हाफ असणार आहे. इथं हाफ केलं एला आपण. अंडरस्टूड. ठीक आहे. मग एला हाफ करा. D इज इक्वल टू A डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 497 डिवायडेड बाय 2. क्लिअर ना. ठीक आहे. मग आन्सर किती येतं, 497 डिवायडेड बाय 2. इट इज अप्रॉक्सिमेटली 248.5 पिकोमीटर. अंडरस्टूड. ओके, खूप इझी करून सांगितलं बघा त्या प्रॉब्लेमला तुम्हाला. ओके, सो दिस इज द आन्सर. क्लिअर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. ठीक आहे. हा क्वेश्चन बघा. द युनिट सेल ऑफ ॲल्युमिनियम ठीक आहे इज ए क्यूब विथ ॲन एज लेंथ. एज लेंथ दिलेली आहे म्हणजे ए दिलेला आहे. किती आहे, 405 पिकोमीटर. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट वन. द डेन्सिटी ऑफ ॲल्युमिनियम इज, डेन्सिटी गिवन आहे, ट्राय करा तुम्ही पॉज करून, 2.70 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल ऑफ ॲल्युमिनियम. ठीक आहे ना. ओके, काय सांगितलं, स्ट्रक्चर विचारले तुम्हाला, म्हणजे टाईप ऑफ ओके एस क्युबिक सिम्पल आहे, बॉडी सेंटर्ड आहे की काय फेस सेंटर्ड आहे. इथं दिलेत बघा, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एन सेंटर्ड, सिम्पल, क्युबिक. ओके, विच स्ट्रक्चर इट शोज, स्ट्रक्चर विचारले. करेक्ट. ॲल्युमिनियम गिवन आहे तुम्हाला.
ॲल्युमिनियम म्हटलं की मोलार मास काय असतो, मोलार मास ऑफ ॲल्युमिनियम इज इक्वल टू 27 ग्रॅम पर मोल. ॲटोमिक मासलाच मोलार मास म्हणायचं ह्या केसमध्ये. मग ए गिवन आहे. ओके, ए पिकोमीटरमध्ये आहे. ठीक आहे, पिकोमीटरचं कशामध्ये कराल, सेंटीमीटरमध्ये. लक्षात ठेवा हे 5 × 10⁻⁻10 सेंटीमीटर. पिकोमीटर टू सेंटीमीटर केलं. क्लिअर झालं हे. ठीक आहे, फाइंड आउट काय करावं लागेल तुम्हाला स्ट्रक्चर फाइंड आउट करण्यासाठी, झेड फाइंड आउट करावं लागेल. झेडवरनं तुम्हाला काय मिळेल, ओके, तो BCC आहे, FCC आहे की काय SCC आहे. आणि ॲल्युमिनियम काय मेटल आहे, तो आयोनिक कंपाऊंड नाही आहे. आता समजलं ना. ओके, आयोनिक कंपाऊंड असेल तर BCCचा तुम्ही विचार कराल, इथं विचार करायची गरज नाही. क्लिअर. ओके, करूया आपण कॅल्क्युलेट. डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे, डेन्सिटी इज इक्वल टू ओके Z इंटू M डिवायडेड बाय A³ इंटू वॉट Na. Z फाइंड आउट करायचं आहे ना, म्हणून Z इज इक्वल टू घ्या. करेक्ट, रो इंटू A³ इंटू वॉट Na डिवायडेड बाय वॉट M. करेक्ट, इज इक्वल टू रो किती आहे, डेन्सिटी 2.70 सेंटीमीटरमध्ये. लक्षात येते ना, ग्रॅम पर सेंटीमीटर, क्युबिक सेंटीमीटर. ओके, इंटू A³ किती आहे, 405 इंटू 10⁻⁻10⁻³ क्यूब आहे ना तो A³ इंटू Na 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 27. ठीक आहे ना. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही, चेक करा. 2.70 इंटू ओके 405⁻³ इंटू 10⁻⁻30 ओके इंटू 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे ना. ओके, येस, डिवायडेड बाय वॉट 27. त्याचा क्यूब करा. करेक्ट, त्या दोन्हीला सबट्रॅक्ट करून टाका इथं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करा. इट कम्स आउट टू बी अप्रॉक्सिमेटली 4. ठीक आहे, येस. काय इथं 4 म्हणजे काय असणार आहे, FCC. क्लिअर झालं. FCC युनिट सेल. ऑप्शन्स बघा, FCC आहे का. येस. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. ओके, बघा, क्रिस्टलाइन CSCl हॅज डेन्सिटी 3.988 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. The volume occupied by single CSCl ion present in the crystal will be. Volume ओके फाइंड आउट करायचं तुम्हाला. काय दिलेलं आहे, डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू 3.988 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. द व्हॉल्यूम ऑक्युपाइड A³ फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट ना. CSCl साठी ओके मोलार मास काय असेल, मोलार मास तुम्ही फाइंड आउट करू शकता CSClचा. ओके, येस, तुम्हाला देऊन ठेवतो मी मोलार मास. ओके, आणि खूप महत्त्वाचा असतो ह्या केसमध्ये, प्रत्येक ठिकाणी मोलार मास तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. बरोबर आहे ना. ओके, येस, त्याचा मोलार मास असतो CSCl साठी. मोलार मास ऑफ CSCl इज इक्वल टू, देतात हे जनरली तुम्हाला. ओके, इथे ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे. येस, इट इज 168.4. CLचा दिलेला असतो, CSचा दिलेला असतो. ओके, त्याला ॲड करून तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, गिवन असतो तो. नेक्स्ट रिक्वायरमेंट काय आहे बघा, Z. करेक्ट ना. ओके, आता मला सांगा CSClचं स्ट्रक्चर कुठलं असतं, BCC टाईप. इट इज अ BCC. आणि BCC असल्यामुळं ओके Z काय असतो तिथं 2 असायला पाहिजे ना, पण CSClच्या बाबतीत किती 1. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय, येस, बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये मी तुम्हाला स्ट्रेस देऊन सांगितलं होतं तिथे की बाबा CSClसाठी लक्षात ठेवा, बॉडी सेंटरला कोण असतो इथं, CS असतो प्लस, आणि कॉर्नरला कोण असतात, ओके Cl मायनस असतात तिथं 8 कॉर्नरला. बरोबर आहे ना. ओके, दोन्ही मिळून कॉर्नरचा एक पार्टिकल कोण, Cl मायनस, आणि बॉडी सेंटरचा एक पार्टिकल कोण, CS प्लस. दोन्हीला कंबाईन केलं ओके तर काय मिळतो, CSCl.
ओनली 1, एकच पार्टिकल. मग झेड काय असेल या केसमध्ये 1. समजलं ना? ठीक आहे. मग झेड इज इक्वल टू काय असणार आहे? 1. करेक्ट. तर व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. मग डेन्सिटी इज इक्वल टू काय असणार आहे? झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू वॉट? एन ए. ए क्यूब फाइंड आउट करायचं तुम्हाला. ओके, मग झेड इंटू एम डिवायडेड बाय एस डेन्सिटी इंटू वॉट? एन ए. करेक्ट. ठेवा व्हॅल्यूज त्या. झेड किती आहे? 1 इंटू 168.4. ओके, डिवायडेड बाय डेन्सिटी किती आहे? 3.988. करेक्ट आहे ना? इंटू 6.022 इंटू 10⁻23. यू विल गेट आन्सर. ठीक आहे ना? त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 7.014 इंटू 10⁻23 क्यूबिक सेंटीमीटर. आन्सर इज बी. आलं लक्षात बळं नाही? ठीक आहे. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथं नोट करून ठेवा. ओके, प्रेशर आणि टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो? इफेक्ट ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर. इफेक्ट ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर. ओके, सपोज NaCl टाईप स्ट्रक्चर आहे. NaCl ओके टाईप. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो NaCl साठी? 6:6. बरोबर आहे ना? NaCl साठी कोऑर्डिनेशन नंबर असतो 6:6. सपोज जर आपण प्रेशर अप्लाय केलं, ठीक आहे ना? ओके, अप्लाइंग प्रेशर किंवा इन्क्रीजिंग प्रेशर. प्रेशर जर इन्क्रीज केलं, क्लोज पॅकिंग वाढते. बरोबर ना? ओके, हे जे ॲटम्स आहेत असे, हे जे ॲटम्स आहेत, ओके, आणखीन काय होतात? क्लोज येतात, मोर क्लोज येतात. म्हणजे काय होणार आहे? तिथं कोऑर्डिनेशन नंबर इन्क्रीज होईल. तर कोऑर्डिनेशन नंबर चेंजेस टू, ठीक आहे ना? ओके, 6:8 कुठल्या टाईपमध्ये कन्वर्ट होतो तो? CSCl टाईप. प्रेशर इन्क्रीज केलं की CSCl टाईपमध्ये कन्वर्ट होतो तो. बरोबर आहे ना? ओके, आणि टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तुम्ही, CSCl टाईपवरती टेम्परेचर इन्क्रीज केलं, परत टेम्परेचर इन्क्रीज केलं. टेम्परेचर इन्क्रीज केलं की ओके काय होतो? 8:8 इज कन्वर्टेड इंटू 6:6. म्हणजे काय की NaCl टाईप स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन CSCl टाईप स्ट्रक्चरमध्ये होतं. कधी? जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर, प्रेशर इन्क्रीज केलं तर. तुम्हाला रिझन समजलं की क्लोज पॅकिंग वाढते. ठीक आहे. आणि जर का तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं CSCl टाईप स्ट्रक्चरचं, ओके, तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो? परत NaCl टाईप ऑफ स्ट्रक्चरमध्ये. समजलं हे? ठीक आहे, हे नोट करून ठेवा, IMP आहे. ठीक आहे. वरचे पॉईंट्स थोडंसं क्लिअर करून घ्या. ओके, आणि आणखीन अशा टाईपचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. ठीक आहे ना? ओके, अजून प्रॉब्लेम्स याच्यावरती आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स बघूया रिगार्डिंग दी ओके युनिट सेल डायमेन्शन आणि नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. ठीक आहे ना? टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.